डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा भाऊ असलेल्या भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्यात काही अंशी यश मिळवलं। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते, पण महायुती असतानाही दोघांमधील वादाची किनार ही कायम होती। पाहूया नेमकं काय घडलं होतं। कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली। एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार। नवी मुंबईत गणेश नाईकांचीच बाजी। एकनाथ शिंदे यांचा विजयाचा वारू अडला। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे लक्ष्य साध्य केले, तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक यांनी त्यांचं वर्चस्व सिद्ध केले। दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्चस्वाची लढाई लढली होती। कल्याण डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र महायुती असतानाही रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला। निवडणुका जाहीर झाल्यावर दोन्ही पक्षात तू मे झालं होतं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो, आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल, तर त्याची देखील तयारी आहे। या महापालिकेत एकनाथ शिंदे यांना अधिकच्या जागा मिळाल्या असल्या तरी भाजपाची वाढती ताकद भविष्यात शिंदेंना अडचणीची ठरू शकते। एकूण जागा 122, भाजप 50 जागा, शिवसेनेला 54 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 10 जागा। भाजपनं कल्याण डोंबिवलीत महायुती असतानाही वर्चस्वाची लढाई लढली, तर नवी मुंबईत गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले। निवडणुकीत शिंदे आणि नाईक यांच्यात जोरदार जुंपली होती। दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केली। नाईकांच्या लढाईला भाजप नेत्यांनी त्यांना पुरेपूर रसद पुरवली होती। या ठिकाणी कारभार करणाऱ्यांचा जो हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे तो बदलला पाहिजे, परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे, आणि आम्ही त्यांचा टांगा पलटी करू आणि घोडे फरार करू। अरे बच्चनजी, हा गणेश नाईक आहे। ज्या शाळेत तुम्ही शिकले ना, त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता। जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात। शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही, आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो। तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। नाईकांनी आपलं वर्चस्व सिद्ध करून शिंदेंच्या ताकदीला नवं आव्हान निर्माण केलं। नवी मुंबईतील राजकीय समीकरणं नेहमीच गणेश नाईक यांच्या सभोवताली फिरत आली। आता त्यात शिंदेंच्या प्रवेशामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या वाद अधिक धारदार होती। नवी मुंबईतील पक्षीय बलाबल एकूण जागा 111, भाजपला 65 जागा, शिवसेनेला 42 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा। गणेश नाईक यांचा पक्ष कोणताही असो, नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचं त्यांनी 1995 ते 2026 पर्यंतच्या सर्व निवडणुकांमधून दाखवून दिलंय। यावेळी तर नाईकांनी भाजपच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। गणेश नाईक यांच्याकडे नवी मुंबईत नाईकांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्यानं नाईक विरुद्ध शिंदे हा वाद आता अधिक वाढण्याची शक्यता आहे। ठाण्यात नाईक जनता दरबार घेतात म्हणून सुरू झालेल्या हा वादाला नाईकांकडून अधिक फोडणी मिळण्याची मात्र शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।